जुई, तुला कामही असेल ना? या आदिती ना आली का? नाही, तिचा फोन नाही आला तिचा अजून. म्हणजे ती येणार आहे नाही येणार आहे का उशीर येणार आहे कळलं पाहिजे ना. नाही तर उगाच शंकेची पाल चुकचुकत राहते काही नसताना. अरविंद काका, नाही, तुमचा खूप विश्वास आहे तिच्यावर. हो का? पण यानंतर राहील की नाही सांगता येत नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आदिती मॅडम, आज उशीर झाला तुम्हाला. काका सॉरी, पण माझं जरा महत्त्वाचं काम होतं, त्यामुळे घरून निघायलाच उशीर झाला. ठीक आहे, काही हरकत नाही, होतो कधी कधी उशीर. काय काल संध्याकाळी काही कामासाठी मी फोन करत होतो तुम्हाला. घरीच होतात का? काल मी घरीच. पोहोचायला उशीर झाला मला. मी जयराम सोबत होते काल. आमचं महत्त्वाचं काम होतं आणि डिस्कशन करायचं होतं. तुमचं काही काम होतं का काका? नाही नाही, खरं तर तिचं नाही, माझं होतं जय बरोबर काम. काय अदिती, तू जयची बॉस आहेस म्हणून त्याला कधीही कुठेही बोलवू शकतेस का? तुम्हाला डिस्कशन करायचं होतं ना, मग इथे करायचं. ऑफिस आहे ना हे, इथे करायचं ना डिस्कशन. कॅफेमध्ये जायची काय गरज आहे? हे असं बोलवून तू त्याच्याकडून काम काढून घेतेस अदिती. आणि क्रेडिट कोणाला? तुला. सगळं क्रेडिट तुला. तू वापर करतेय सगळं त्याचा. आणि तू खरंच खूप साधा आहे ग. त्यामुळे त्यांना नाही कळत आहे हे काहीच. तू फायदा करून घेतेस त्याचा. काल तुझ्यामुळे तो मला नाही म्हणाला, कारण तू त्याची बॉस आहेस ना. तू त्यांची बॉस नसताना सुद्धा आले ना ते तुझ्यासोबत. ये बात आहे. कारण आमचं ठरलं होतं तसं. कारण ते ऑफिसचं काम होतं. जयराम मदतीसाठी कधीच कोणालाच नाही म्हणत नाही. जशी ते मला मदत करतात तशीच त्यांनी तुला सुद्धा तुझ्या प्रेझेंटेशन मध्ये मदत केली. तुझ्यासोबत ते मीटिंगलाही आले रजनी, कारण ते जेन्युइन आहे. मग मीटिंग झाल्यानंतर अशा कुठल्या कामाला त्यांनी तुला नकार दिला? त्याच्याशी तुला काय घेणं देणं? घेणं देणं कसं नाही रजनी. मगापासून तू तिला बोलतीयस, तिच्यासोबत जय का गेला होता याचं तुझ्याशी काय घेणं देणं? एक्सक्यूज मी अमित. एक्सक्यूज मी रजनी. जयरामनी मला मदत केली तर तुला प्रॉब्लेम असतो, पण तुला मदत केली तर मला काहीच प्रॉब्लेम नसतो. कोणी माझं कौतुक केलं तर तुला राग येतो, पण रजनी तुझं जर का कौतुक झालं तर मला आवडतं. तू जयराम सोबत बाहेर गेलीस तर मला काही प्रॉब्लेम नसतो. मग जर मी त्यांच्या सोबत बाहेर गेले तर काय बिघडलं?